शिर्डीला जाणाऱ्या साई पालखीमधील तिघा साई भक्तांच्या अपघाती मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. टिटवाळ्यातील भावेश पाटील, रवींद्र उर्फ सुरेश पाटील आणि साईराज भोईर या तिघा साई भक्तांच्या भरधाव गाडीची धडक बसल्याने मृत्यू झाला. त्यानंतर गेल्याच आठवड्यात शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी या कुटुंबियांची भेट घेत आम्ही या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचा शब्द दिला होता. शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी या शब्दाला जागत या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाखांची आर्थिक मदत करत आपली संवेदना प्रकट केली. तर या अपघातात प्रकरणातील आरोपींवर कारवाईसाठी चालढकल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी आणि या घटनेतील खऱ्या आरोपींना अटक करण्यासाठीही शिवसेनेने पोलीस प्रशासनाला भाग पडले. यावेळी बोलताना आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले की या तरुणांचा संसार उघड्यावर येऊ देणार नाही असा आम्ही शब्द दिला होता. या कुटुंबांचे दुःख एवढे मोठे आहे की ते कोणीही वाटून घेऊ शकत नाही. परंतु या कुटुंबाला आर्थिक मदत देत त्यांच्या 2 मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलत हे दुःख हलके करण्याचा छोटासा प्रयत्नही आम्ही केल्याची भावना यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केली. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, शहर प्रमुख रवी पाटील, विधानसभा संघटक मयूर पाटील, माजी नगरसेवक जयवंत भोईर, प्रभुनाथ भोईर, उपशहर प्रमुख विजय देशेकर, उपविभाग प्रमुख बबलेश पाटील, मांडा वेस्ट शाखा प्रमुख किरण पाटील, टिटवाला शाखा प्रमुख अशोक चौरे, उपशहर अधिकारी विकास भोये, उपशाखा प्रमुख अनिल दुबे यांच्यासह विनायक गुरु, साई आश्रय पालखीचे अध्यक्ष राम भोईर, सतीश देशेकर, विनायक काळन, दीपक भोईर, नरेश पाटील, प्रल्हाद पाटील यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. मागच्या 18 तारखेला घटना घडली. ही मांड्यावरनं साई पालखी निघते आहे. त्या पालखीला घोटीजवळ मला वाटतं अपघात होऊन 3 तरुण येथील मांड्यामधील यांना उडवलं आणि ते ऑन दी स्पॉट म्हणजे 2 ऑन दी स्पॉट ठार झाले आणि एक हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला. तर त्यावेळेससुद्धा आम्ही आलो होतो आणि त्यानंतर त्यांचा जो आक्रोश होता त्या हिशोबाने तेथील पोलीस स्टेशनला फोन करून त्या आरोपीला अटक करणे, पुन्हा
आणि ह्या कुटुंबाला एक काहीतरी आधार, कारण त्यांचं दुःख एवढं मोठं आहे की ते आपण वाटून घेऊ शकत नाही, परंतु ते हलकं करण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्या हिशोबाने त्यांच्या तिन्ही कुटुंबांना आज आपण एक आमदार म्हणून 2-2 लाखाचे आपण चेक त्यांना दिलेले आहेत. आणि आम्ही शहर शाखेच्या वतीने त्या दोन्ही मुलींचा, ज्या 2 लहान मुली आहेत, मला वाटतं रवींद्र पाटील ना, रवींद्र पाटील ह्या युवकाच्या 2 मुली आहेत लहान, लहान मुली. त्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी आम्ही शहर शाखेकडनं घेतलेली आहे. एक माणुसकी म्हणून आणि आपल्या मतदारसंघात ती लोक राहतात, आपण काहीतरी त्यांचं देणं लागतं, ह्या हिशोबाने त्या भावनेने ही मदत आम्ही केलेली आहे.